रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते। यंदा 10 मे 2024 रोजी शुक्रवारला अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे। अक्षय तृतीया हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। वर्षभरातील 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया आहे। याला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं। त्यामुळे या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाला अक्षय असतं। त्यामुळे या दिवशी अनेक जण आवडीने विवाह करतात, गृहप्रवेश करतात, वस्तू किंवा सोनं खरेदी करतात। ज्योतिषशास्त्रानुसार या अक्षय तृतीयाच्या दिवशी काही अद्भुत संयोग निर्माण होत आहे, ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर दिसून येईल। यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि शुक्र आदित्य योग यांसारखे काही अद्भुत योगांचा समावेश आहे। काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येईल। पण या खास दिवशी 3 राशींचे नशीब चमकू शकते। 3 राशींना या दिवशी आर्थिक फायदा होऊ शकतो। आज आपण त्या राशी कोणत्या याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। मेष राशी। अक्षय तृतीयेच्या दिवशी मेष राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते। त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो। करिअर, व्यवसायात प्रगती होऊ शकते। कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील निर्माण होऊ शकते। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया फायद्याची ठरेल। नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल। या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहील। व्यवसायात वृद्धी होईल आणि अडकलेली संपत्ती परत मिळेल। मीन राशी। मीन राशींच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देणारी आहे। या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते। यांना धनसंपत्तीचा लाभ मिळू शकतो। समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल। या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि यांचा अडकलेला पैसा, धन परत मिळू शकते। दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।